बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे इराणनं केलेल्या मोठ्या हल्ल्याची। इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा जबर मारा करण्यात आलाय। एप्रिलमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर प्रथमच थेटपणे हल्ले सुरू झालेत। इराणनं इस्रायलवर 11 क्षेपणास्त्र डागलेली आहेत। इस्रायलकडूनही इराणला क्षेपणास्त्रांनीच प्रत्युत्तर दिले गेले। इराणची क्षेपणास्त्रे रडारद्वारे निकामी केल्याचा इस्रायलचा दावा आहे। इस्रायल लेबनॉनवरचे हल्ले थांबवत नसल्यानं इराणने हे हल्ले केलेत। तर शस्त्रसंधीनंतरही इस्रायलकडून लेबनॉनवर सतत हल्ले केले जात होते आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आता इराणनं इस्रायलवर 11 क्षेपणास्त्र डागलेली आहेत। मात्र इस्रायलनं दावा केलेला आहे की आम्ही ही सगळी क्षेपणास्त्र नेस्तनाबूत केलेली आहेत। इस्रायलनं इराणला प्रत्युत्तर दिलंय। तर इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। कारण पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे। तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख, तिन्ही सेनादल प्रमुखांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे। आम्ही लष्कराचा आढावा घेत आहोत असं इस्रायलचं स्पष्टीकरण येत आहे। त्यासोबतच इस्रायल डिफेन्स फोर्सेसकडून प्रतिहल्ल्याचा इशाराही देण्यात आलाय। सरकारची मंजुरी मिळाली तर इराणला जबर प्रत्युत्तर देऊ असं आयडीएफनं म्हटलंय। तर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष करण्यात आलाय। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणकडून हल्ले केले गेलेत। तेहरानमध्ये रिव्होल्यूशन स्क्वेअरवर हजारो इराणींकडून जल्लोष केला गेलाय। हातात झेंडे घेऊन लष्कराच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। लेबनॉनच्या बाल्बेक शहरातही इराणच्या हल्ल्यांचा जल्लोष करण्यात आलाय। इराणच्या या हल्ल्यानंतर आखाती देशात माहोल बदललेला आहे। इस्रायलच्या अनेक शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळत आहेत। तर इराणच्या या हल्ल्यानंतर मध्य आशियात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे। इराक, सिरिया आणि इस्रायलनं हवाई हद्दी सील केलेल्या आहेत। तिन्ही देशांकडून सीमांवरही नाकेबंदी करण्यात आली आहे। मध्य आशियाच्या हवाई क्षेत्र हे जवळपास पूर्णपणे बंद करण्यात आले। इराणचं खामेनी विमानतळ आणि पश्चिमेची हवाई हद्दही बंद करण्यात आली आहे। इराककडून हवाई हद्द पूर्णपणे बंद झालेली आहे। सिरियाचं दमिश्क विमानतळ बंद ठेवण्यात आलेलं आहे। 12 तास उड्डाणांना बंदी करण्यात आली आहे। इस्रायलकडून गाझा बॉर्डरवर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे। अमेरिकेच्या दूतावासातील लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे। जेरुसलेम, तेल अवीव मधले दूतावासही पूर्णपणे बंद करण्यात आले। तर इस्रायलनं आता इराणवर हल्ले करू नयेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना सल्ला दिलेला आहे। दोघांनीही एकमेकांवर हल्ले केले, आता पुरे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिका इराण शांतता करार अंतिम टप्प्यात आलेला आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। संघर्ष वाढला तर शांतता चर्चा धोक्यात येईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इराणनं इस्रायलवरील या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलेला आहे। इराणकडून इस्रायलवर एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। भ्रष्ट लोकांविरोधात क्षेपणास्त्रांवर इराणनं संदेश दिलेला आहे। इराणच्या क्षेपणास्त्रांवर एप्स्टीन बेटांचाही उल्लेख करण्यात आलाय। लेबनॉनची साथ सोडणार नाही, इराणनं हा स्पष्टपणे संदेश दिलाय। क्षेपणास्त्रांवर विविध संदेश लिहून त्यांचा मारा करण्यात आलाय। तर हल्लेखोरांना हल्ल्यातूनच प्रत्युत्तर मिळेल असं इराणनं म्हटलेलं आहे। इस्रायलला मोठी किंमत चुकती करावी लागेल। मोजेतबा खामेनींच्या लष्करी सल्लागारांनी इस्रायलला हा इशारा दिलाय। इस्रायलनं पलटवार केला तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल असं रेजाई यांनी म्हटलंय। इस्रायलवर तुर्तास केलेला मारा हा केवळ इशारा असल्याचंही IRGCने म्हटलंय। इस्रायलवरील हल्ल्यानंतर IRGCनं एक संदेश जारी केलाय। बेरूतवरील हल्ले थांबवले नाहीत तर इस्रायल पस्तावेल असाही इशारा IRGCने दिलाय। इस्रायलनं वेळीच ऐकलं नाही तर जबर किंमत मोजावी लागेल असं IRGCने म्हटलंय। शेजारी देशातल्या अमेरिकेच्या तळांनाही सोडणार नाही, इराणी लष्करानं इस्रायलला ही धमकी दिली आहे।